हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत इडलीसाठी जे लागणारं तांदूळ आणि डाळीचं प्रमाण आहे ते पाहूया. तर बघा, इथे मी 2 वाट्या साधे तांदूळ आणि 2 वाट्या उकडीचे तांदूळ असं 4 वाट्या तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि डाळ मात्र 1 वाटी असं घेतलेलं आहे. तर सकाळी भिजत घालायचं आहे आणि रात्री तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा टाईपमध्ये तुम्हाला असं बॅटर तुम्हाला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एकाच बॅटरमध्ये इडली, डोसा आणि उत्तप्पा हे तिन्ही पाणी ॲड करून ॲडजस्ट करून तुम्हाला हे तिन्ही पदार्थ एकाच बॅटरमध्ये बनवता येतील. तर चला आपण आता डोसा करून पाहूया. तर बघा, खूप छान आणि खुसखुशीत क्रिस्पी असे डोसे बनतात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा. उकडीचे तांदूळ तुम्हाला आवर्जून ॲड करायचे आहेत. बघा किती जाळीदार असं दिसत आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जसं खाता ना, सेम तसं. थोडीशी स्टीम द्यायची आहे तुम्हाला आणि साईडनी तेल वगैरे सोडून तुम्हाला हे साईड चेंज करून घ्यायची आहे. म्हणजेच फोल्ड करायचा आहे तुम्हाला डोसा. हे पहा, बघ किती क्रिस्पी आणि किती जाळीदार बनलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आणि दुसरीकडे तुम्हाला मी उत्तप्पा पण बनवून दाखवणार आहे. तर बघा, उत्तप्पामध्ये तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बॅटर तुम्ही टाकून घेऊ शकता. मी छोटासा बनवत आहे आणि त्यावरती तुम्हाला ग्रीन चिली म्हणजेच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा यामध्ये तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्ही बाहेर जसा उत्तप्पा खाता ना, सेम तसा लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. तुमची फॅमिली जर मोठी असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. हे पहा, तुम्हाला 2 मिनिटाची स्टीम देऊन तुम्हाला साईड चेंज करायचं आहे उत्तप्प्याचं. हे पहा किती जाळीदार असं आणि लुसलुशीत सॉफ्ट असे बनतात. तुम्ही पाहू शकता. खूप छान असे लागतात. एकदा तुम्ही खरंच करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही हे दह्यासोबत किंवा तुम्ही चटणी बनवली असेल चटणीसोबत, लोणी, बटाट्याची भाजी ह्याच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. तर बाय बाय गाईज.